हॅलो, नमस्ते माझ्या मित्रांनो, माझ्या सर्व महाराष्ट्राचं उज्ज्वल भविष्य तुम्ही मुलं मुली सर्व इंजिनियर्स. आज अप्लाइड मॅथमॅटिक्सचा धमाका झाला बघा. मी फक्त पासिंग पुरता विचार करा असं कधीच कोणाला बोलत नाही. नेहमी स्कोरिंगचा विचार करा, कारण की कॉम्पिटिशनही वाढते हे सांगतो. आणि खूप खूप आनंद होत आहे जे माझे ऑनलाईन बॅचेसचे विद्यार्थी आहे. आज इतकं व्हॉट्सअप मेसेजेस भरून गेले की सर खूप छान पेपर गेला, सर्व ॲपमध्ये शिकवलेलं चाललं. एक दोन प्रश्न असे होते की इथं मी जर 2+2 4 शिकवलं, एक उदाहरण देतोय, तर तिथं 2+1 = 3 आलंय, एवढंच झालंय. म्हणजे संपूर्ण पेपर आपल्या याच्यात आला. खूप खूप मला आनंद होतोय. मी क्वेश्चन बँकही तुमच्यासोबत शेअर केली. तुम्ही न्यूमेरिकल मेथडची क्वेश्चन बँक बघा, जॅकोबी गॉस सिडल त्यातूनच आले बाबा. बायसेक्शन बघ, रेग्युलर फॉल्सी, न्यूटन रॅप्सनचे ज्याने प्रॅक्टिस करून घेतली त्याला ते जमलं. इव्हन ह्या चॅनलवर जे मेंबर्स ओनली सेक्शन मध्ये अवघे त्याची तर फी 59 रुपीज आहे. त्या गुगल फी मधनं आम्हाला आमच्या टीमला फक्त 34 रुपीज मिळतात मित्रांनो. हा काहीच नाही, फक्त 34 रुपया. पण त्याच्यातही किंग्स प्रॉपर्टी टाकून ठेवले. मी ते 2 लेक्चर ज्यांनी वारंवार पाहिले, अनेक मेंबर्स आहेत त्यात, ते किंग्स प्रॉपर्टी तुम्हालाच या आजच्या पेपरला 10 मार्क्सला आलेलं होतं. हा, आणि त्यातूनच एक क्वेश्चन चुकलाही, हरकत नाही, पाहून घेऊ आपण. सांगतोच आहे मी ते कोणता क्वेश्चन चुकला आणि कुठल्याचे तुम्हाला 3 मार्क फुकट मिळणार आहे. सांगतोच आहे. जरा सबर कीजिए जरा. गॉस सिडल जॅकोबी सुद्धा या मेंबर्स ओनली चॅनलला होत्या, ज्यांनी ते पाहिले. अफलातून मार्क्स मिळवले. फॉर्मेशन ऑफ डिफरन्शियल इक्वेशन एकदम छान. जनरली मी IMP देत नाही. मी आताच बोललो की माझं सांगणं असतं, मुलांना नेहमी मोटिवेट करतो की बाबा मोठे स्वप्न बघ, मोठ्या पॅकेजची नोकरी हवी आहे तर तुला मार्क सुद्धा जास्त असायला हवेत. एटीकेटी काढून नुसतं ढकलगाडी करून नाही होणार ना. ठीक आहे, असू द्या. ज्या चुका तुमच्याकडनं आता झाल्या, आता तरी नेक्स्ट सेमला त्या इम्प्रोव्हाइज करा. नेक्स्ट सेमला आमच्या प्लॅटफॉर्मचे तुम्ही सर्व लेक्चर बघा, डेमो लेक्चर 4-4 5-5 लेक्चर बघ बाबा एक एक सब्जेक्टचे, मग डिसिजन घे. ठीक आहे, असू दे. मी IMP देत नाही, पण तरी बरेच विद्यार्थी सांगत होते सर IMP द्या, IMP द्या, IMP द्या. तर अवघ्या 2 दिवसापूर्वी मी IMP दिली, आणि सर्वांची नाही, पहिल्या युनिटची तर नाही दिली मी, फक्त युनिट 3 आणि युनिट 5 ची दिली. आणि बघा, जे गेसिंग होतं काय निघाले हे. प्रोबॅबिलिटीचे मी अवघे 8-9 क्वेश्चन दिले. आणि बघा, हा पॉइझन्सचे तर मग 3च दिले होते, 1 2 3, आणि हाच क्वेश्चन तुम्हाला आज आला मित्रांनो. क्या बात आहे. बघा, 4 मार्क्स हा देऊन गेला. 6 मार्क्स हा नॉर्मल डिस्ट्रीब्युशन, लास्ट पेज तुमच्या क्वेश्चन पेपरचं. 4 आणि 6, 10 मार्क तर इथंच डन 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 डन. IMP मधून बोलतोय. IMP सर्वांना युट्यूबला नव्हती, तुम्हाला सर्वांना फ्रीली क्वेश्चन बँक अवेलेबल करून दिली होती, त्याच्यातही आहे ते क्वेश्चन. पण IMP स्पेशली फक्त माझे जे ऑनलाईन बॅचचे विद्यार्थी त्यांनाच देण्यात आलेली होती. ते 10 मार्क्स IMP मधून. प्लस हे बघा, हे आज याच्यातलं हा टॅन इथं वर पण होता, हे डिटेल मध्ये झालेलं आहे. नंतर कुठे गेला हा, इथं 1 to 5 होता, हा 4 थोडासा चेंज आहे, पण ज्याला हा जमला त्याला तोही जमून जातो. हा लॉग एक्स U × V, फक्त आपल्याला लिमिट होतं, म्हणजे आणखी सोपं झालं ते 2 मार्क्सला. आणखी कोणता रे बाबा, हा हा मी कालच्या युट्यूब लाईव्हलाच घेतला. IMP पण दिला होता, कारण की वाटत होतं, इंट्युशन वाटतं ना की येणार आहे. युट्यूब लाईव्हचे लेक्चर तर तुम्ही आताही जाऊन पाहू शकता. हा लॉग टॅनिक्स घेतला. बरेच मुलं म्हणे सर सोपे घ्या, सोपे घ्या. अरे बाबा, आता काय बोलावं, तुझ्या समोर आहे सर्व, दूध का दूध, मावा का मावा. हा, तर लॉग टॅनिक्स. आणि त्याच लेक्चर मध्ये मी बोललोय लॉग कॉटेक्स आला तर काय करायचं काय नाही, बघून घ्या तुम्ही. 0 आन्सर आहे, मुलांना पाठ करायला लावलं होतं, हे 2च आहे. तुम्ही बघा लाईव्ह वर, प्रूफ तुमच्या समोर आहे. असू द्या, उगाच बोलण्यात काही नाही. आणि हे पुढचं हे देख, ऑर्डर डिग्री इसे बोलते अंदाज. ऑर्डर डिग्रीचे फक्त 3 क्वेश्चन IMP दिले होते. आणि हे देख भाई, 2 मार्क्स दंडना दंडन. 2 मार्क्स दंडना दंडन. हे सर्व शिकवलेलं आहेच मी लेक्चर्स मध्ये ऑनलाईनला. पण IMP तही दिलं आणि मुलांचे 2 मार्क डन झाले. अरे ते जाऊ दे ना, हे बघ, हे 3 मार्क्स बघ. आणखी कोणता होता हा का, हा दोघांपैकी एक आलेला आहे तुम्हाला, हे IMPतले मंडळी. एक मिनिट, हा का, हा दोघांपैकी एक आलेला वाटतं तुम्हाला. आणि एक माझ्या लेक्चर मधनं, जो कोणत्या पुस्तकातही नाही, असं मला विद्यार्थ्याचाच मेसेज आला. आणि त्यावरून मग आमच्या टीमने मला स्क्रीनशॉट, हे माझं लेक्चर आहे व्हेरिएबल सेपरेबलचे, त्यातून बघा हा समयही तुम्हाला आलाय. हा माझ्या IMPत नव्हता, पण मी सोडवून दिलेल्या याच्यातनं आला. हे माझ्या टीमच्या विद्यार्थ्याने सांगितलं सर ते लेक्चर मी सर्व पाहिलेत. बोललो होतो रे, माझे सर्व लेक्चर बघा, की तुम्ही पिक्चर बघता, काढता तिकीट
आणि धुरंधर ते पडद्यावरचा बघता, या ओरिजिनल धुरंधरला तू ओळखलं नाही बाळा, काय सांगू तुला. आणि तुलाही धुरंधर बनवतोय मी. ठीक आहे, असो, बघ आम्हीच आहे बरं का. हा, आणि आता ते वेळ आली आहे की तुम्हाला सांगण्याची की बाबा कोणता क्वेश्चन रॉंग झाला. हा हा हा, त्या अगोदर क्वेश्चन पेपर हा जो 2 मार्क्स आहे बाबांनो, हे अगदी पहिलं लेक्चर जे माझं युट्यूबला आहे अजूनही आहे, इनडेफिनेट इंटिग्रेशन, त्यात हे ऍज इट इज हे लॉग एक्स इतक्यात सांगितलं. हे आत्ताच परवा तेरवा आपल्या याच्यात या चॅनलवरच काल का परवा झालेलं डेफिनेट इंटिग्रेशनचा स्पेशल लेक्चर आहे बघ, त्यात सोडवून दिलेलं आहे. मुलं बोर होऊन जातात, हे तर आत्ताच सांगितलं मी ऑर्डर डिग्री. हे तो क्या बोलना है यार, इथे हातचे मार्कर आता रूट दाखवा, हे दाखवा. हा, एकदम सर्वात इझी राहतो. हो हो, हा सबस्टिट्यूशन सांगायचं, सबस्टिट्यूशन कराच रे. हे कॉइनचं IMP मध्ये होतं, इथं 5 आहे, इथं 7 आलाय. 7 आला तर फक्त तुझा N7 घ्यायचा आहे. सर्वांनी तुम्ही मार्क्स यात मिळवले असणार अशी अपेक्षा आहे. U/V वगैरे सर्व छान होते. पार्शियल फ्रॅक्शन बघ, ती माझी स्ट्रॅटेजीचा लेक्चर बघ, सांगितलं होतं जोर देऊन देऊन 2 लेक्चर मध्ये बोललो. युट्यूबवर तर जास्त जोर नाही देऊ शकत, माझ्या ऍप मध्ये भरपूर सांगितलेलं मी की बाबा पार्शियल फ्रॅक्शन करा करा करा. किती आलेलं बघ, इथं 4 मार्क्स, आणि आणखी एक कुठं पाहिलं मी तर पुढच्या याच्यावर आहे, हा इथं सुद्धा आहे 4 मार्क्स, आणि दोन्हीकडे इतकं जवळ सेम सबस्टिट्यूशन. इथं सुद्धा लॉग एक्स इक्वल टू टी, इथं सुद्धा लॉग एक्स इक्वल टू टी. का हे वरच्या याच्यात काय बोलायचं राव. हा सम कालच्याच लाईव्ह लेक्चरला झाला, हा त्यापेक्षा सोपा होता. तो तरी मी अप्पर लोअर लिमिटचा डेफिनेट इंटिग्रेशनचा घेतला, हा तर इनडेफिनेटचा आला तुम्हाला. ये तर क्या बोलते, हे मेंबर्स ओनली सेक्शनला पोस्ट करून ठेवलाय किंग प्रॉपर्टी, त्यातूनच आला हा, आता दाखवलाच तुम्हाला. सर्वच क्वेश्चन हे माझे क्वेश्चन बँक मध्ये शोधा तुम्ही, जरा शोधा जॅकोबी गॉस सिडल आहे का नाही त्याच्यात. हा हा हा, आणि हा नॉर्मलचा इतक्या सांगितला 6 मार्कचा. लेक्चर मध्ये सांगितलेलं होतं मागच्या, नॉर्मल 6 मार्क येणार आहे. मुलं म्हणायचे लेस दॅनचं सांगा, ग्रेटर दॅनचं, इतके मेसेज आले मला की सर सांगा सांगा. पण आता काय बोलू, मलाही सवड नाही मिळाली जरा इतर सब्जेक्ट शिकवण्यातही. पण आता तुम्ही बऱ्याच रॉंग ठिकाणाहून हे घेतलंय. नॉर्मल डिस्ट्रीब्युशनची बेल कर्व राहते मित्रांनो, ही बेल कर्वच सर्व करून देते, ही काढावीच लागते सर्वीकडे, त्याशिवाय मार्क नाही मिळत. तुम्ही समजा आजच्या या क्वेश्चनला काढूनच नाही आले, तुला इथं दाखवायचं राहतं Z0 आहे, इकडे झेडची व्हॅल्यू 3 आहे, इकडे -3, याच्या दरम्यान आहे पॉझिटिव्ह राहिलं मोर, तिकडे जायचं लेफ्ट, इतकं सोपं करून मी शिकवलेलं आहे. हा, आता याच लेक्चरच्या कमेंट बॉक्स मध्ये बघा तुम्ही, माझे ज्यांनी ऑनलाईन क्लासेस केले यातील विद्यार्थी याच्यात कमेंट करा, ते पाहतच असतील आता हे लेक्चर. तुम्ही मित्रांनो करा यात कमेंट, हा कमेंट बॉक्स भरून टाका, काय तुमचा अनुभव जो काय येते सांगा. फक्त खोटे खोटे लोक नका सांगू, खऱ्या लोकांनीच कमेंट करा. ओके, आणि आता तो क्वेश्चन जो रॉंग आला आहे, MSBT ने रॉंग केला आहे, त्या रॉंग आला आहे हे सांगण्याची हिंमत पण कोणी करणार नाही, मी सांगतो बाबा. आणि तो जो क्वेश्चन नंबर तुम्ही लिहून आले आहात, क्वेश्चन नंबर लिहायचा आहे एक्झामला, तुम्ही लिहून आले आहात तर तुम्हाला फुल 3 मार्क्स मिळणार. आज क्या बात आहे. तर क्वेश्चन नंबर आहे 5, असं जर तू लिहिलं असेल तर क्वेश्चन नंबर 5C मधील हा फर्स्ट, हा क्वेश्चन ये इधर भी दिख रहा है, हे देखो ये हा आहे तो रॉंग क्वेश्चन. याला जरा मी लिहितो इकडे बरं का, कुठे लिहूया, इथंच लिहितो. हे बघा त्याचं काय लिमिट दिसत तर आहे ना, नाही दिसत आहे, ठीक आहे. बघा रॉंग नेमकं काय आहे. अरे अरे अरे, π/6 to π/3, उन्हाचा इतका कहर झाला आहे संपूर्ण महाराष्ट्रात, आता काय बोलावं. आणि त्याच्यात आज विद्यार्थ्यांचा पेपर होता सकाळी, माझ्या ऑफलाईन बॅचच्या विद्यार्थ्यांची रिव्हिजनही घेतली सर्व. असं नुसतं क्वेश्चन इथूनच येईल असं सांगून मी खोटं नाही बोलणार, जे आहे ते आपलं आहेच, आणि आलंच. बघ तू कमेंट बघा, हा क्वेश्चन रॉंग आहे. आता रॉंग कसं आहे, 2 प्रकारे नीट आहे का, हे रॉंग कसं आहे ते सांगणारा पण त्याच्याच मुरलेला व्यक्ती लागतो. मी आहे हो, मी स्वतःचीच प्रशंसा करत आहे. बघ, सर्वात पहिली गोष्ट ते म्हणजे इंटिग्रेशन मध्ये जो ऑपरेटर असतो व्हेरिएबल, तो एकच असायला हवा, तो म्हणजे dx. इथं दोन dx दिलेत,
ही पहिली मिस्टेक. चल, ही मिस्टेक जरी अवॉइड केली आपण, पण सर्वात महत्वाची मिस्टेक ती म्हणजे ही, इथं हे नाही पाहिजे, x+3 नकोय, इथं काय असायला हवं, हे याचं आन्सर सुटूच शकत नाही, अशक्य, इम्पॉसिबल आहे, इम्पॉसिबल. तर इथं असायला हवा tan x किंवा cot x, या दोघांपैकी जर इथं असेल तरच हा प्रॉब्लेम सोडवला जाईल आणि याचा आन्सर येईल π/12, अदरवाईज नॉट पॉसिबल. तर हा तो रॉंग क्वेश्चन आहे. आणि तुम्हाला वाटतंय का अरे हा पण माझ्या IMP तून येता येता राहिला, हे बघा 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 जरा, हे बघा, जोर का झटका, बघितलं का, हा सुद्धा आपल्या IMP त होता, तेच लिमिट π/6 to π/3. आणि बघ रूट मध्ये यंतच रूट आणखी tan x. यांनी माझी IMP पाहून घेतली वाटतं, त्यांना वाटलं यार यांनी IMP देऊन दिली, यांच्या मुलांना जास्त मार्क्स मिळून जातील, म्हणून त्यांनी क्वेश्चनच रॉंग करून दिला. ठीक आहे, तर बघा असं काही घडलंय. तर चला असो, आता तुमच्या येणाऱ्या ज्युनियर्सला तरी नक्की तुमच्याने काही चुका झाल्या असेल दुसरीकडे इकडे तिकडे जाऊन किंवा क्लास न लावून, तर तुमच्या ज्युनियर्सला तरी धनु सर हे प्लॅटफॉर्म नक्की सजेस्ट करा मित्रांनो. आणि तुम्ही पण याचा बेनिफिट घ्या, कारण की येणार थर्ड सेम तर आणखी याच्यापेक्षा डबलच आहे. ओके, थँक्यू, टाटा.